हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 2. सद्गुरु स्तवन. ओवी क्रमांक 55. याच्या सख्याची नवाई अंगी एकपणा रूप नाही, आणि गुरुशिष्य दुवाळीही पवाडू केला. अर्थात मोठे आश्चर्य आहे की सद्गुरू अद्वैताचा जराही भाव न ठेवता गुरुशिष्य अशा द्वैत भावाचा उपयोग करून ते विद्या प्रदान करतात. याला जोडून ओवी क्रमांक 56. कैसा आपणया आपण दोविण सोयिरेपण, हा याहुनी विलक्षण नाही ना नोहे. अर्थात अद्वैत असूनही तेथे द्वैत दाखवायचे, जे नाही ते आहे असे करायचे, हे तर आणखीनच विलक्षण आहे. माऊलींना मोठे आश्चर्य वाटत आहे की सद्गुरू त्या वेळेपुरता का होईना, परंतु अद्वैताचा भाव न ठेवता गुरु शिष्य असे द्वैत ठेवून विद्या प्रदान करतात. ही कला त्यांना चांगली अवगत आहे. एरवी विद्या शिकविणे शक्य होणार नाही. जर असा द्वैत भाव नसेल तर सद्गुरू त्या अद्वैत भावात स्वतःला विद्यान प्रदान कशी करणार? अपत्याने काही विचित्र वर्तन केले तर आई मुलाला चांगली शिक्षा करते. ती अशा प्रसंगी कठोर होते. त्यावेळी तिच्यामधील वात्सल्य दूर होते. तथापि ते तेवढ्यापुरतेच दूर झालेले असते. शिक्षा करून झाल्यावर तत्क्षणी ती त्याला मायेने प्रेमाने जवळ घेते, त्याचे लाड करते. तो सुधारावा, त्याच्याकडून वाईट वर्तणूक होऊ नये म्हणून शिक्षा केली अशी ती त्याची समजूत घालते. याचा अर्थ आईमध्ये अद्वैत कायम असते, तथापि त्या वेळेपुरते ते ती दूर करते आणि द्वैत व्यवहार करते. व्यवहार करून झाला की ती पुन्हा मूलभूत अद्वैतात स्थिर होते. भौतिकात हेच श्रेयस्कर आहे. एरवी व्यवहार करणे शक्य होणार नाही. जेथे आवश्यक असते तेथे अद्वैत भाव दूर करावा, परंतु हे तेवढ्यापुरतेच मर्यादित असावे. यामधून दोन्हीही बाजूने कटुता येऊ देऊ नये. वज्रादपि कठोराणी मृदुनी कुसुमादपि, हीच नीती असावी. एखाद्या धारदार शस्त्राप्रमाणे प्रसंगाचे पारिपत्य करावे. तेथे गुळमळीत वागू नये. कोणी एका गालावर मारल्यास त्याचे दोन्हीही गाल फोडावेत. एरवी दुर्जन सुधारत नाहीत. असे न केल्यास ते जास्तच फोफावतात. सज्जनांचे रक्षण होत नाही. तथापि सज्जनांजवळ अद्वैत व्यवहार करावा. त्यांच्यासाठी झोकून देऊन काम करावे. त्यांनी काही वावगे वर्तन केले तर त्यांना कठोरपणे समजावून द्यावे. तथापि हा कठोरपणा तेवढ्यापुरताच ठेवावा. माऊलींना या अशा दुहेरी कलेचे मोठे आश्चर्य वाटत आहे. माऊली म्हणतात की ही कला मोठी विलक्षण आहे. सद्गुरूजवळ ही कला असते. यामुळेच त्यांच्याकडून त्यांच्याप्रमाणेच सद्गुरू होतील असे शिष्य तयार होतात. ओवी क्रमांक 57. जग अवघे पोटी माये, गगना एवढे होवो निठाये, की तेची निसी साहे नाहीपणाची. अर्थात सद्गुरू आकाशा एवढा महान आहे. त्याने सर्व जगत येथील मायेसह आपल्यात सामावून घेतले आहे. तरीही आपण रात्रीसारखे प्रकाशरहित आहोत. आपण काहीही नाही असे त्याचे आचरण असते. सद्गुरू महान आहे. त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. तो साक्षात्कारी आहे. त्याने या भौतिकाला स्वतःमध्ये सामावून घेतले आहे. त्याने या भौतिकावर नियंत्रण मिळविले आहे. त्यावर स्वामित्व प्रस्थापित केले आहे. त्याने या मायावी भौतिक वस्तू जगताला स्वतःचे गुलाम केले आहे. मायावी जगत सद्गुरूच्या मर्जीने
त्याला पाहिजे तेव्हा आणि तेवढेच प्रगट होते. इतर वेळी ते त्याच्यासाठी रात्री जसा प्रकाश अप्रगट असतो तसे ते अप्रगट राहते. सद्गुरू देहधर्मापुरताच भौतिकाचा उपयोग करून इतर वेळी भौतिकाला तो साक्षी राहतो. त्याची लीला त्या प्रभू विभूसाठी अनुभवितो. प्रभूला येथील सृष्टीलीला साक्षीत्वाने अनुभविता यावी, त्याचा आस्वाद घेता यावा यासाठी तो एक साधन म्हणून स्वतःचा वापर करू देतो. जणू काही अशा वेळी तो काहीही नाही अशी त्याची भूमिका घेतो. माऊली सांगतात की रात्र प्रकाशाचा अभाव सहन करते. तसेच सद्गुरू प्रभुविभूसाठी स्वतःचे अस्तित्व नगण्य करून एक साधन राहून सृष्टीलीला परमात्म्यासाठी अवलोकन करतो. याचप्रमाणे तो साधकांना ही कला शिकवितो. त्यासाठी साधना, उपासना, अध्यात्म, सत्संग, प्रवचन यांचे आयोजन करतो. साधकांचे अज्ञान, अडाणीपणा, अपराध आपल्या पोटी घालतो. साधकांनी मोठे व्हावे, ज्ञानी व्हावे, स्वतःपेक्षाही महान व्हावे यासाठी स्वतः सद्गुरू रात्र जशी प्रकाशरहित राहते त्याप्रमाणे गौण भूमिका घेऊन सद्गुरू मागे मागे राहतो. साधकांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहित करतो. ओवी क्रमांक 58. का पूर्णते तरी आधारू, सिंधू जैसे दुर्भरू, तैसा विरुद्धा पाहुणेरू याच्या घरी. अर्थात सागर पूर्ण आहे आणि याचबरोबर तो त्याच्यात विलीन होऊ इच्छितात अशांसाठी आधार आहे. याचप्रमाणे सद्गुरू विरुद्ध गोष्टींचा आपल्यात स्वीकार करतो. सागर पाण्याने सदा भरलेला असतो. डबकी, तळी, सरोवरे, विहिरी, झरे इत्यादी आटतात. त्यांच्यातील पाण्याचा साठा कमी होतो, परंतु तसा सागर कधीही आटत नाही. त्याच्यातील पाणी कधीही कमी होत नाही. अशा प्रकारे तो नेहमी पूर्ण असतो. तथापि जेव्हा नदी सागरात विलीन होऊ इच्छिते तेव्हा सागर तिला स्वतःत सामावून घेतो. याचा अर्थ पाणी सामावून घेण्याची त्याच्यात क्षमता असते. अशा अर्थी तो येथे अपूर्ण सिद्ध होतो. माऊली म्हणतात की जे दुर्भरू आहेत, अजून ज्यांनी सागरात स्वतःला विलीन केलेले नाही, अशांना सागर पूर्ण असूनही सामावून घेतो. अशा प्रकारे सागर परस्पर विरुद्ध असा पूर्ण आणि त्याचबरोबर अपूर्ण आहे. याचप्रमाणे सद्गुरू असतो. तो एकाच वेळी दोन विरुद्ध गोष्टी सामावून घेतो. तो स्वतः साक्षात्कारी असतो, तरीही भौतिकात राहून या भौतिकाच्या पलीकडे व्यवहार करत असतो. जणू काही पाण्यात राहून कोरडे असावे. भौतिक आणि अध्यात्म असे दोनही किनारे सांभाळून तो या भवसागरात आपली जीवननौका प्रवाहित ठेवतो. साधक आणि साक्षात्कारी असे दोघेही याच्या संपर्कात सुखेनैव असू शकतात. विशेष करून साधकांसाठी तो स्वतःचा साक्षात्कारी भाव सांभाळून त्यांच्यासाठी भौतिकात उतरतो. तेथे त्यांच्याप्रमाणे आचरण करतो आणि यामधून अलगद या भौतिकाचा फोलपणा साधकांच्या गळी उतरवितो. भौतिकातीलच नित्यव्यवहारातील सोपी सोपी उदाहरणे देऊन तो साधकांना त्या पलीकडे अध्यात्माच्या प्रांगणात विहार करायला घेऊन जातो. हरिओम.